तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुणदोष मनानी तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुमिन्द्रेहि समागत तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्प्रदिप्रदेशं विदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ॐ नमो ज्ञानेश्वरा Oh,
तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे किया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाता मज दाबाव्या सुबटा भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी या नैमित्तिक कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक षड्गुण ऐश्वर्य संपन्न रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त भगवान पंढरीनाथ परमात्म्याचे लढवाळ भक्त की ज्यांनी जगताचा संसार सुखी व्हावा नीटनेटका व्हावा याकरता आपल्या स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली अशा जगद्गुरु जगत वंदनीय श्री तुकोबारा यांचा 6 चरणाचा आणि देवाच्या प्राप्तीची अत्यंत सोपी साधनं सांगणारा सोपे उपाय सांगणारा महत्वाचा असा अभंग चिंतनीय असा अभंग या नैमित्तिक कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे अभंगावर काहीच चिंतन करण्यापूर्वी 2 शब्दांचा परिहार देणं कर्म प्राप्त आहे आपल्या या भगवान संकटेश्वर परमात्म्याच्या कृपेनं संत महात्म्यांच्या आशीर्वादानं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सुरू असलेला हा 1 दिवसीय भक्ती महोत्सव आणि या हनुमान जन्माच्या रात्रीची ही कीर्तनरूपी सेवा 3 वर्ष झालं या सेवेला या भक्ती उत्सवाला आपण सर्व भाविकांनी काय केलेलं आहे या ठिकाणी सुरू केलेला आहे प्रारंभित हा भक्ती उत्सव 1 दिवसीय भक्ती उत्सव आपण सुरू केलेला आहे आणि या 3ऱ्या वर्षातील ही कीर्तनाची सेवा आज समस्त ग्रामस्थ नेऊरगावकरांनी आज माझ्याकडे दिलेली आहे खरं तर कोणीतरी निमित्त व्हायचं असतं आणि म्हणून आमच्याच गुरुकुलचे अविभाज्य घटक एक पालक दक्ष पालक म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो परिवार पवार पाटील परिवार आणि त्याचे असणारे आमचे श्री बंडू नाना पवार पाटील खरं तर आजच्या त्यांच्या माध्यमातून ही कीर्तनरूपी खऱ्या अर्थानं सेवा माझ्याकडे आलेली आहे आमचं विश्वमौली आध्यात्मिक गुरुकुल उमरे तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी एक छोटंसं गुरुकुल आहे 80 मुलं आपल्याकडे शिक्षण घेत आहेत आणि त्यामध्येच आपल्या या नेऊरगावमधील 2 असणारे चिमुरडे की येणाऱ्या उद्याचं सक्षम वारकरी संप्रदायाचं नेतृत्व जे करू शकतात अशी 2 छोटली चिमुरडे वारकरी शिक्षण त्या ठिकाणी घेत आहे आध्यात्मिक धडे त्या ठिकाणी गिरवत आहे त्यामध्ये आमचे परमार्थ स्नेही आणि दक्ष पालक म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो आमचे पप्पू भाऊ पवार पाटील असेल यांचा अथर्व आहे आणि त्याचबरोबर त्यांचे असणारे बंधुराज विजूभाऊ पवार पाटील यांचा असणारा लक्ष आहे आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून ही सेवा खऱ्या अर्थानं आज माझ्या वाट्याला आलेली आहे आज श्री बंडू नाना पवार पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सायंकाळच्या अन्नदानाच्या यजमान खाली तर कीर्तनाचे यजमान असणारे ते आहेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी सायंकाळच्या अन्नदानाचे जे यजमान आहेत या सर्व भाविकांच्या वतीनं आपल्या सर्वांना महाप्रसादाचा या ठिकाणी लाभ
कीर्तन संपन्न झाल्यानंतर प्राप्त होणार आहे. त्यामध्ये असणारे श्री कडू तुकाराम पवार पाटील असतील, परमार्थ स्नेही आबासाहेब माधव पवार पाटील असतील, लक्ष्मण भानुदास तगरे असतील. नावांचा परिचय थोडासा अनोळखी नाव आहेत ना, त्यामुळे थोडासा गोंधळ होतो. आणि लक्ष्मण भानुदास तगरे पाटील असतील, दादासाहेब बबन कागड पाटील असतील. या सर्व मंडळींच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी महाप्रसादाचा सुंदर हा नियोजन, गोड असा महाप्रसाद या ठिकाणी संपन्न आपल्याला कीर्तन सेवा झाल्यानंतर होणार आहे. आज सुंदर अशा पद्धतीचं हा एकदम एकंदरीत भक्तिमय अशा पद्धतीचं वातावरण आणि यामध्ये हा एक दिवसीय भक्ती उत्सव आपण संपन्न करत आहोत. या भक्ती उत्सवाचा जो प्राण म्हटला जातो, मृदंगाची साथ असेल, गायनाची साथ असेल, या ठिकाणी आमचे असणारे गुरुबंधू हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती प्रतीकजी महाराज भराडी. तर आज त्यांच्या माध्यमातून एकदा सगळ्यांनी खरं ज्ञान पूर्ण काळाच्या घरात त्यांचं स्वागत करा. त्यांची आताच मृदंगावरती बोटं थिरकली. हरिभक्तीपरायणांचे प्रतीकजी महाराज भराडे असतील, त्याचबरोबर गायनाची साथ अतिशय ज्यांची आपल्याला उत्तम म्हणून लाभलेली आहे, हरिभक्तीपरायण नेवरगावकर मंडळी म्हणतो, कारण सर्वांच्या नावाचा काही मला परिचय नाहीये. कारण सगळ्यांचा नामोल्लेख जर करायचा म्हटला तर वेळ याच्यातच जाईल. आपल्याला चिंतन काहीसं करायचे, भगवान परमात्म्याच्या पवनसूत हनुमानाच्या मारुतीरायांच्या चरणी ही सेवा समर्पित करायची आहे. जास्त काही गुणापूर करत नाही. सर्वांच्या चरणी महाराज विनम्र भावन अभिवादन करतो आणि सेवेला प्रारंभ. विठला विठला. सकाळी सुद्धा या ठिकाणी महाराज आज हनुमान जन्मोत्सव आपण संपन्न या ठिकाणी केला. सकाळच्या प्रसादाचे यजमान होते विश्वनाथ देवक पाटील काका. देवक काकांनी या ठिकाणी देवकर काकांनी सकाळच्या अन्नदानाची नियोजन या ठिकाणी केलं होतं. या ठिकाणी रामजी माऊली महाराज भजनी मंडळ नेवरगाव हैबतपूर या समस्त ग्रामस्थ भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहे. आज या ठिकाणी या निमित्तानं खऱ्या अर्थानं फार तळमळ आमचे हरिभक्तीपरायण अनंतजी पवार पाटील यांची फार तळमळ होती या सेवेच्या संबंधाने, या भक्ती उत्सवाची. तुम्ही यावं इतक्या वेळोवेळा महाराज आमचे विजूभाऊ आणि पप्पू भाऊ सुद्धा एवढे संपर्कात नसतील. अनंत भाऊंनी एवढ्या वेळेला मला संपर्क केला. फार तळमळ महाराज भक्तीविषयी त्यांच्या अंतःकरणात मला जाणून आली. त्यांनाही मी अगदी धन्यवाद देतो. आज या निमित्तानं आमच्याच पालक वर्गातील एक गुरुकुलचा अविभाज्य घटक आणि आध्यात्मिक क्षेत्रातलं महाराज, एक भक्तिपूर्ण महाराज चिवड ज्यांचा आहे आणि व्यवसायाला अध्यात्माला महाराज व्यवसायाची जोड देऊन ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराज प्रपंचाला एक आदर्शवत आपल्या केलं, आमचे सुनील भाऊ बाबळे पाटील असतील. त्याचबरोबर आमचे हार्मोनियम वादक आपले अरुण भाऊ आसदे पाटील, ते सुद्धा आज आवर्जून माळवाडगाववरून या ठिकाणी त्यांनी येणं केलेलं आहे. विनेकरी असतील, कुणी चोपदार असतील, खरं तर आमचे बालचिमुरडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्मोनियम वादक असतील, या छोट्या छोट्या आमच्या माता लक्ष्मी असतील, झाशीची राणी असेल, या सगळ्या आज या ठिकाणी माता छोट्या छोट्या कन्या सुद्धा वारकरी शिक्षण चकलांबा संस्थांच्या आहेत. इथं आलेल्या त्या कार्यक्रमात असं तिकडे शिकायला म्हणजे ह्या सप्ताहाकरता भक्ती उत्सवाकरता आल्या त्या का? वा 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 छान. त्यांच्या गुरुजींचं नाव सोनाली करपे पाटील. सोनेला त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ते शिक्षणाचे त्या ठिकाणी धडे घेत आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्या पुरुष वर्ग असेल, माता माऊली असतील, सर्वांच्या चरणार विंदी समर्पित होतो. खरं तर आज गोड अशी पद्धतीची साऊंड सिस्टीम आम्हाला लाभली आणि आमच्या आध्यात्मिक क्षेत्रातलं खरं तर वैचारिक सहकारी आहेत संजू भाऊ बनसोडे पाटील. ते या ठिकाणाहून भामटाण वगैरे त्या परिसरातून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी विनम्र बाबांना अभिवादन करतो आणि सेवेला प्रारंभ. जगद्गुरु तुकोबार यांनी आजच्या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची अत्यंत सोपी साधनं या माध्यमातून काय केलेली आहे, प्रतिपादित केलेली आहे. भगवान परमात्मा कोणत्या साधनानं प्राप्त होतो, त्या परमात्म्याला प्राप्त करण्याकरता काय उपाय योजना करावी लागतील, या सगळ्यांची ही साधनं, हे उपाय जगद्गुरु तुकोबारायांनी महाराज आजच्या अभंगाच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीनं, सुलभ पद्धतीनं आपल्या समोर मांडलेली आहे. तर पहा, वैष्णवांचे विचार तसे किचकट नसतातच. जे सगळ्यांना झेपेल, जे सगळ्यांना पचेल, जे सगळ्यांना रुचेल
अशाच पद्धतीनं संत महात्मे आपले विचार महाराज जगासमोर मांडत असतात। याही अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची अत्यंत सोपी साधनं उपाय काय केलेले आहेत या ठिकाणी विशद केलेली आहे। पहा, झालं असं महाराज, कधीच कीर्तनाला न आलेला एक साधक, एक मनुष्य महाराज तुकोबारायांच्या कीर्तनाला आला आणि कीर्तनाला आल्यानंतर महाराज तुकोबारायांच्या कीर्तनाचा विषय सुरू होता। या मानवी देहात आल्यानंतर अनुभवला असा मानवी देह आपल्याला प्राप्त झाला। या मानवी देहात येऊन महाराज आपण भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचा काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे। मनुष्य जीवनाची महाराज इति कर्तव्यता काय असेल तर तो परमात्मा प्राप्त करण्यामध्ये जीवनाची साफल्यता आहे, लक्षात घ्या बरं का। आणि त्या साफल्यतेला महाराज अनुसरून तुकोबाराय महाराज मनुष्य देहाचं साध्य, मनुष्य देहाचं महत्व काय याचं चिंतन तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये सुरू होतं। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। या मनुष्य देहात येऊन महाराज जर आपण भक्ती केली नाही, परमार्थ केला नाही तर त्या मानवी जीवनाला महाराज काही एक अर्थ शिल्लक राहत नाही। ते जीवन महाराज पशुतुल्य जीवन राहतं, लक्षात घ्या। तुकोबाराय जशी भाषा करतात महाराज या संबंधानं, ज्ञानोबारायची सुद्धा गोड भाषा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतं। ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात मानवी जीवनात आल्यानंतर भक्ती प्रधान मनुष्यानं जीवन जगावं, इति कर्तव्यता महाराज भगवान परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये आहे। साफल्यता जीवनाची देवाच्या प्राप्तीमध्ये आहे ना। ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात माझी भक्ती वीण जळते जियाले पण, आगा पृथ्वीवरील पाषाण नसती काही। अरे या मानवी देहात आल्यानंतर या पृथ्वीवर महाराज पशु पक्षी काय थोडे आहेत का? आपण मनुष्य देहात आल्यानंतर भक्ती केली पाहिजे आणि भक्ती जर घडत नसेल तर त्या जीवनाला काही एक किंमत राहत नाही महाराज। मी तुम्हाला असं विचारतो बरं का, मला सांगा आपण प्रत्येक जण महाराज जीवन जगतो, आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये जीवन जगणारी मंडळी आपण आहात। मला तुम्हाला असं विचारायचंय की मिळालेलं जीवन आपल्याला देवानं दिलाय महाराज, जेणे हा जीव दिला दान, हे जीवन आपल्याला मिळालंय, जीवन महाराज कशा करता? मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून। जीवन मिळालंय महाराज, प्रत्येक जण आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये जीवन जगतोय, मिळालेलं जीवन महाराज कशा करता? बोला उत्तर द्या, कशा करता? अजून सोपं करून सांगू का तुम्हाला? मला सांगा, खाण्यासाठी जगायचं की जगण्यासाठी खायचं? एवढं उत्तर आता तर द्या। जगण्यासाठी खायचं। वा, 1000 रुपये तुम्ही जिंकले। हा, एक प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही दिलंय। जगण्यासाठी काय करायचंय? खायचंय महाराज। पण माझा पुढचा प्रश्न असा आहे, जगायचं कशा करता? जगण्यासाठी खायचं ठीक आहे, पण जगायचं कशा करता? या प्रश्नाचं जर उत्तर मला मिळालं तर महाराज 5000 देतो। चला, वा वा, छान छान। आपण खऱ्या अर्थानं महाराज संकटेश्वराची ही कृपा आहे महाराज की ज्या जीवनाचं खरं कर्तव्य इति कर्तव्यता काय ही कळाली। विठ्ठला विठ्ठला महाराज अनेकांना जगण्यासाठी खायचं ठीक आहे, पण जगायचं कशा करता या प्रश्नाचं उत्तर आजही मिळालेलं नाही महाराज, आजही मिळालं नाही। रात्रंदिवस धावपळ सुरू आहे आपली, रात्रंदिवस पळापळ सुरू आहे महाराज, कष्ट करणं सुरू आहे, राबणं सुरू। कशा करता, कशा करता महाराज? या प्रश्नाचं उत्तर कधीतरी मला असं वाटतं अंतर्मुख होऊन या प्रश्नाचा शोध घ्यायला हवा।
हे चालू आहे महाराज, पळापळ धावणं कष्ट करणं कशा करता महाराज? तर याचं सगळ्यांचं एक मुखाने उत्तर येईल, हे सगळं सुरू आहे महाराज सुखा करिता. सगळं काय महाराज सुरू आहे ना सुखा करता. पाहत वर्ष बारकाईनं बोलतो, जगातला महाराज प्रत्येक जीव जी काही क्रिया करतो ती सुखा करता करतो. लक्षात घ्या, प्रत्येक जीव महाराज, या मानवी जीवनातला प्रत्येक जीव महाराज जी काही क्रिया करतो ती कशा करता करतो महाराज? सुखा करता. थोडस बारकाईनं बोलतो बरं का, ऐका महाराज. आपण शेतकरी वर्गातली मंडळी आहात. शेतकरी शेती करतो कशा करता? कशा करता? व्यापाराची घर भरण्याकरता. कशा करता? सुखा करता. एखादा नोकरदार वर्ग महाराज नोकरी करत असेल कशा करता? सुखा करता, गुलामी करण्याकरता नाही. ऐका, एखादा महाराज उद्योजक असेल, उद्योग व्यवसाय करतो महाराज कशा करता? सुखा करता. आम्ही भजन कीर्तन जे करतोय ना महाराज ते सुद्धा सुखरूपतेला प्राप्त होत. पण माझा मुद्दा असा चालू होता, ज्या काही मनुष्य महाराज प्रत्येक जीव क्रिया करतो ना ती सुखा करता करतो. भजना कीर्तन सुरू महाराज सुखा करता. आणि अजून थोडस धाडसानं माफी मागून बोलतो, चोर चोरी जरी करतो ती सुखा करता. लक्षात घ्या महाराज, प्रत्येक क्रिया प्रत्येक जीव जी कशा करता करतो महाराज? सुखा करता करतो. सुखा करता. मिळाला का हो सुख? एवढं करून सुद्धा शेती करून, नोकरी करून, उद्योग व्यवसाय करून मिळालं सुख महाराज. मग सुख मिळणार कधी महाराज? कधीतरी अंतर्मुख होऊन महाराज हा प्रश्न विचारा आपल्या मनाला, अहो सुख मिळणार कधी? तर एकच उपाय आहे महाराज, जोपर्यंत महाराज देव आपण आपला असा करत नाही तोपर्यंत जीवन सुखी होणं शक्यच नाही. देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख हे. मिळणार कधी सुख महाराज? या प्रश्नाचं उत्तर तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख हे. देव आपलासा केल्याशिवाय महाराज जीवन सुखी होऊ शकत नाही. जीवन कधीच सुखीला प्राप्त होऊ शकत नाही महाराज. मी तुम्हाला प्रश्न विचारतो बरं का, हा इकडे लक्ष द्या माझ्याकडे. तुमच्या भागात महाराज चहा कोण बनवताय नेमकं? म्हणजे तुम्ही बनवताय की इकडं पुरुष वर्ग बनवतायत? मला आधी तुमच्यात काय करा, निर्णय घ्या, मला सांगा. चहा कोण बनवतंय? घरी महिला, हॉस्टेलमध्ये पुरुष. नाही पण आता काय झालंय महाराज, तुम्ही शहरात जर गेले ना काकाजी तर आता काम वाटून घेतलीत महाराज. नवरा बायको तिनं धुणं धुतलं की महाराज भांडे घासायचे. मग आता तुमच्याकडे नेमकं चहा कोण बनवतंय ते मला कळायला पाहिजे.
सध्या तुम्ही शहरात जा महाराज, चला संभाजीनगरला घेऊन जातो तुम्हाला किंवा अहिल्यानगरला चला. शहरात महाराज असे कामं वाटून दिले, धुणं तू वाढू घालायचंय, हा चपात्या मी लाटणार आहे, अशी परिस्थिती. आता त्याच्यामुळे मला विचारावं लागलं की तुमच्या भागात चहा कोण बनवते? कोण बनवते? हा, महिलाच बनवतात. चला, मी महिलांना प्रश्न विचारायचा आहे मला, म्हणजे मला एकदा निर्णय करायला असला त्या पद्धतीने मला प्रश्न विचारता येईल. मला सांगा, चहा जर गोड करायचा असेल माता मावल्यावर, बरोबर तुम्ही चहा बनवता, आता लक्ष देऊन ऐका. चहा जर गोड करायचा असेल तर चहा गोड करण्याकरता 1 चमचा चटणी टाकावी लागेल का 1 चमचा मीठ टाकावं लागेल? बोला. हा, काय? साखर आहे का? चहा महाराज, चहा गोड करण्यासारखी महाराज साखरेशिवाय काय नाही, हे पर्याय नाही. लक्षात घ्या, जसं चहा गोड करण्याकरता साखरेशिवाय पर्याय नाही, तसं जीवन महाराज सुखी करण्याकरता देवाशिवाय पर्यायच नाही. विठ्ठल विठ्ठल. तेने विना जीवा सुख नव्हे, त्याशिवाय महाराज जीवन सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. उलट महाराज देवाशिवाय सुखी होण्याचा जो जो आपण प्रयत्न करू तो प्रयत्न महाराज आपल्याला दुःखाकडे घेऊन जात असतो. तुकोबाराची नाटातली भाषा पहा. करसी देवा विना आस, अवघी होईल निरास, तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखास न पवसी. तुकोबारा नाटामध्ये म्हणतात, देवाशिवाय सुखी होण्याचा जो जो तुम्ही प्रयत्न कराल तो प्रयत्न तुमचा दुःखाकडे घेऊन जाणारा ठरत असतो. महाराज देवाला सोडून देवापासून दूर जाऊन मनुष्य जीवन कधीच सुखाला प्राप्त होत नाही. चला रामायणामध्ये महाराज सीता माता पंचवटीमध्ये राहत होत्या. लक्षात घ्या, भगवान प्रभू रामचंद्रांच्या सानिध्यात सीता माता राहत होत्या, सहवासात सीता माता वास्तव्य करत होत्या. महाराज अयोध्येचं सगळं राज ऐश्वर, जनकपुरीचं सगळं राज ऐश्वर सीता माता सोडून काय झाली होती? वनवासात प्रभू रामचंद्रांच्या सहवासामध्ये वास्तव्य करत होती. ऐका, काहीच व्यवस्था नव्हती महाराज. खायला नीट नव्हतं, कंदमुळं खात होती. राहायला नीट नव्हतं, झोपडीत राहत होती. अंगावर परिधान करायला राज शृंगार काहीच नव्हता, वल्कल धारण करत होती. पण तरीही महाराज रामायण असं सांगतं, अयोध्यापेक्षा 1000 पटीनं सीता माता प्रभू रामचंद्रांच्या संगतीमध्ये, सानिध्यामध्ये, सहवासामध्ये सुखी होती. लक्षात घ्या. आणि झाला प्रकार असा, एके दिवशी महाराज सीता माता बसलेली असताना तिच्या नजरेसमोरून महाराज डोळ्यासमोरून एक सोन्यासारखं हरिण गेलं आणि सीता मातेची नजर लचकली. महाराज काय झाली? माझं बोलणं नीट थोडस बारकाईनं ऐका बरं. काही 10-20 मिनिटं अर्धा तासात आपण सेवा संपन्नतेकडे नेऊ, पण एक चाणाक्ष होऊन दक्ष होऊन ऐका फक्त, मजा येईल. प्रभू रामचंद्र सीता मातेच्या नजरेसमोरून डोळ्यासमोरून एक सोन्यासारखं हरिण गेलं आणि सीतेची नजर लचकली. ऐका, लचकणं वेगळं असतंय आणि मोडणं वेगळं असतंय. हा, जर कोणाला अनुभव घ्यायचा असेल तर कीर्तन झाल्यानंतर भेटायला दादाला. मोडणं काय असतं, लचकणं काय असते ते दाखवून देतील. लक्षात घ्या, मोगणं वेगळं असतं, लचकणं वेगळं असतं. सीता मातेची नजर लचकली आणि अंतःकरणामध्ये त्या सोन्यासारख्या हरिणाच्या प्राप्तीचा मोह सीतेला झाला. प्रभूला सांगितलं, प्रभू देवा मला ते सोन्याचं हरिण पाहिजे. प्रभूंनी महाराज फार समजावण्याचा प्रयत्न केला. सीते, ते हरिण सोन्याचं नाही ग, सोन्यासारखं आहे. त्या हरणाचा मोह सोड. हा मोह तुला दुःखाकडे घेऊन जाईल, तुला दुःखाला प्राप्त करून देईल. सोड तो मोह. सीता काय ऐकायला तयार नव्हती. आता मला तुम्हाला असं विचारायचं, हरिण सोन्याचं होतं का सोन्यासारखं होतं? सोन्यासारखं होतं, बरोबर. मग आता ऐका बरं का, तसं महाराज हरिण सोन्याचं नव्हतं, हरिण सोन्याचं नसतंच. आणि हरिण जर सोन्याचं असतं तर ते पळालंच नसतं. आणि जर सोनं पळालं असतं महाराज तर गळ्यातल्या चैनी, हातातल्या अंगठ्या महाराजा रस्त्याने पळाल्या असत्या. चिंग चिंग चिंगाट काय झाल्या असत्या, पळाल्या असत्या महाराज. सोनं कधी पळत नसतं महाराज. आणि प्रभू रामचंद्र परमात्मा सीतेला सांगतायत, अगं सीते, हरिण सोन्याचं नाहीये, हरिण सोन्यासारखं आहे, सोड मग. पण सीता काय ऐकायला तयार नव्हती. परमात्म्यानं महाराज लक्षात आलं, सीतेच्या अंतःकरणामध्ये काम आला. प्रभू म्हटला, राम म्हटला, आता माझं इथं काय काम? आणि मग महाराज भगवान परमात्म्याने लीला केली आणि 6 महिन्यापर्यंत ऐका सीता मातेला लंकेत काय केलं, तिचं वास्तव्य करून दिलं. आता ऐका, सीतेच्या अंतःकरणात काय होता महाराज? हरणाचा मोह होता. हरिण फक्त तिच्या अंतःकरणात आलं. भगवान परमात्म्याने लिहिलेलं तिला अख्खी नगरीच कशाची देऊन टाकली? सोन्याची देऊन टाकली. आता ऐका, त्या एका हरणाच्या पायी महाराज तिथं गेली
अशोका वाटिकेमध्ये गेली आणि फार आनंदानं महाराज तिथं राहू लागली. बरोबर ना? हा, जागेत ना तुम्ही? महाराज त्या ठिकाणी शोक व्यक्त करू लागली, भगवान परमात्म्याच्या वियोगाचं दुःख सहन करू लागली, त्रास यातना महाराज त्या ठिकाणी भोगू लागली. मला तुम्हाला असं विचारायचं, अंतःकरणात सोनंच होतं, तुला सोन्याची नगरी मिळाली आणि तरीही महाराज सीता शोक करते, वियोगाचं दुःख सहन करते. हा कशाचा परिणाम? त्याचं एवढंच कारण, भगवान परमात्म्यापासून दूर गेली आणि सगळं काही प्राप्त असताना सुद्धा दुःख व्यक्त करू लागली, पतन भोगावं लागलं, यातना सहन करावा लागला. हा कशाचा परिणाम? देवापासून दूर जाऊन महाराज तुम्ही सुखी होण्याचा कितीही प्रयत्न करा, जीवन सुखाला प्राप्त होणं शक्यच नाही. आणि म्हणून करीसी देवा विना आस, अवघी होईल निरास, तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखास न पवसी. आणि तृष्णा महाराज संसाराचा क्षेत्रामध्ये तृष्णेचा आधार घेऊन, प्रपंचाचा आधार घेऊन तुम्ही सुख शोधण्याचा, सुखी होण्याचा कितीही प्रयत्न करा, ती तृष्णा महाराज, ते विकार महाराज तुम्हाला काय करणार? दुःखाला प्राप्त करून देणार. तृष्णा फार वाईट आहे महाराज. संसारात तृष्णा नावाचा विकार फार वाईट आहे. सावध राहा. ऐका, तृष्णा म्हणजे काय? एखाद्याला कितीही दिलं तरी मन तृप्त होत नाही, मन भरत नाही, याचं नाव काय? तृष्णा. काय नाव याचं? तृष्णा. ज्ञानोबाची भाषा का तृष्णा वाढी निलिया, मेरू पर्वत ही हाता आलिया. ज्ञानोबा काय गोड भाषा करतात. ज्ञानोबा म्हणतात, एखाद्याच्या अंतःकरणामध्ये तृष्णा जर पेटली, त्याला सोन्याचा पर्वत, मेरू पर्वतासारखं सोनं जरी त्याच्या समोर आणून टाकलं ना, ज्ञानोबा म्हणतात, तरी त्याला तोळाभर मिळवावंच वाटतं. याचं नाव काय? तृष्णा. याचं नाव काय आहे? तृष्णा आहे महाराज. तोळाभर मिळवावं वाटतं महाराज. तृष्णा फार वाईट आहे महाराज. परंपरेने एक दृष्टांत सांगितला जातो, एवढा सांगतो, चिंतनाच्या अभंगामध्ये प्रवेश करतो. ऐका, झाला असं महाराज, एक भिकारी मंदिराबाहेर भीक मागत होता. आणि भीक मागत असताना दयनीय अवस्था महाराज. दारिद्र्य फार वाईट असतं बरं का. हा, दारिद्र्य वाईट असतं. खायला नीट नव्हतं महाराज, अंगावर परिधान करायला कपडे नव्हते, मळके कपडे, पोत सुद्धा फाटकं महाराज, मागायचं पात्र सुद्धा दयनीय अवस्थेत होतं. आणि योग महाराज त्याच्या जीवनात सुदीन दिवस उजगवला. आणि एके दिवशी एक त्या गावातला, मला असं वाटतं तो नेवर गावचाच असावा, एक सावकार महाराज, नेवर गावचा सावकार होता. आणि तो मंदिरात दर्शनाकरता गेला आणि त्या भिकाऱ्याची दयनीय अवस्था त्यानं पाहिली आणि भिकाऱ्याविषयी दया त्याच्या अंतःकरणात निर्माण झाली. वृत्ती द्रवीभूत झाली. अरे अरे अरे, खायला नीट नाही, कपडे परिधान करायला नीट नाही, पात्र असं, याला काहीतरी दिलं पाहिजे. खिशात हात घातला आणि एक सोन्याचं नाणं काय झालं? पात्रात टाकलं. ऐका, आनंद झाला. आता त्या भिकाऱ्यानं महाराज आपली परिस्थिती काय करायला पाहिजे होती? सुधरून घ्यायला पाहिजे होती. बरोबर का नाही? चान्स आला होता, संधी आली होती, देवाळात हाक तुझी ऐकली होती, पण नाही महाराज. तृष्णा, याच्याकरता बोलतो, तृष्णा किती वाईट असते. आणि मग त्याला असं वाटलं, यदा कदाचित भविष्यात आपला प्रपंच सुरू होईल, प्रपंचाला हे नाणं कामी येईल, राज्याबाहेर जो पडका वाढाय, त्या पडक्या वाड्यात आपण त्याला पुरून ठेवू आणि कालांतरानं काय करू? त्याचा विनियोग करू, उपयोग करू. आणि झाला असा प्रकार महाराज. कालांतरानं काही वर्षानंतर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ऐका बरं का, प्रपंच सुरू झाला. आता तुम्ही म्हणाल, त्या भिकाऱ्याचं लग्न झालंच कसं? सहज प्रश्न पडू शकतो, कारण इथं सध्या महाराज चांगल्याची लग्न होते ना. हा, तुम्हाला प्रश्न पडेल की भिकाऱ्याचं लग्न झालंच कसं? पण महाराज त्याचं दैव चांगलं, भिकाऱ्याचं लग्न झालं. बघ, भिकाऱ्याला काय कलेक्टरीन किंवा एखादी हिरोईन भेटणं शक्य नाही, बरोबर की नाही? हा, भिकाऱ्याला मिळेल ती कोण? भिकारीन. मास्तरची बायको कोण असते महाराज? मास्तरीन. डॉक्टरची बायको कोण असते? वकिलाची बायको कोण असते? नरसळ्याची बायको कोण असते? तसं महाराज भिकाऱ्याची बायको त्याला भिकारीन भेटली. प्रपंच सुरू झाला महाराज. पण ऐका, दारिद्र्य फार वाईट असतं. 4-2 मुलं महाराज घेऊन प्रपंच करायचा. दयनीय परिस्थिती. खायला इकडचं नीट मिळेना. लहानली चिमुरडी मुलं महाराज पाणी पिऊन अक्षरशः रात्र काढायची. दयनीय अवस्था. बायकोला चीड आली. त्यानं सांगून ठेवलं होतं, अशा पद्धतीचं नाणं आहे माझ्याकडे. बायकोला चीड आणि सांगितलं, ते सोन्याचं नाणं माडात पडक्या वाड्यातलं काय मड्यावर न्यायचं का? आणा आणि प्रपंच काय करा? व्यवस्थित करा, नीटनेटका करा. फाटका प्रपंच नीटनेटका करा. आता बायकोनं सांगावं आणि पुरुषानं नवऱ्यानं न ऐकावं, असं तर आमच्या भागात काही घडत नाही. इकडं चांगले असतील, इकडं ऐकत नसतील तुमचं, आहे ना? आमच्यासारखी जगह पळसाला पानं महाराज 3 येतं पुढे, घरोघरी मातीच्या चुली आहे का महाराज?
त्या नवऱ्यानं महाराज तिला त्या बायकोनं सांगितलं आणा आणि आपला प्रपंच नीटनेटका करा. ऐका आता मे महिन्यातलं रखरखत ऊन, आता ऊन तापायला लागलं, लक्षात येईल तुम्हाला मी बोलतोय ना त्याच्या यातना वेदना लक्षात येतील. मे महिन्यातलं रखरखत ऊन होतं महाराज. ऊन मी म्हणताय जमीन तप्त झालेली आहे, सूर्याची तप्त किरण महाराज त्रास देत आहेत. आणि अशा अवस्थेत तो राज्याबाहेरचा पडका वाडा होता. त्या पडक्या वाड्याबाहेर पडक्या वाड्यामध्ये सोन्याचं नाणं आणण्याकरता चालला महाराज. पण ज्या रस्त्यानं जात होता त्या रस्त्यावरती त्या राज्यातील राजा राहत होता. त्याचा राजमहाल महाराज त्या ठिकाणी रस्त्यावरती होता. राजा दुपारचे जेवण करून शतपावली करत असताना महाराज गॅलरीमध्ये त्यांनी पाहिलंय अनवाणी पायानं कोणीतरी भिकारी व्यक्ती दिसतोय. अरे 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 ऊन मी म्हणतोय उन्हाची तप्त किरण आहेत, खाली जमीन पडलेली आहे, तापलेली आहे. अशा अवस्थेत कुठेतरी चालला. सेवकाला सांगितलं आणलं, त्याला बोलून आणला. महाराज भिकारी दिसतोय. हो राजेसाहेब तुमच्या राज्यातला भिकारी आहे. अरे पण ऊन मी म्हणतोय. राजेसाहेब पर्याय नाही, पायात चप्पल नाही. राजेसाहेब पर्याय नाही. अरे कशा करता तू कुठं चाललाय? राजेसाहेबांनी महाराज त्या भिकाऱ्यानं राजेसाहेबाला सगळं खरं सांगून टाकलं. यातून महाराज एक बोध घेऊन जा. कधी कधी माणसाच्या जीवनातली नीतिमत्ता सांभाळली ना महाराज, खरेपणा सत्यता आपल्या जीवनातली ही तत्वांना महाराज प्राधान्य दिलं. प्रतीकजी महाराज नीतिमत्ता ज्याने जपली ना महाराज तो उंचीवर गेल्याशिवाय काय होत नाही, राहत नाही. लक्षात घ्या. त्याने अगदी राजामध्ये प्रजेचा देव असतो या भूमिकेतून आपल्या अंतःकरणातलं सगळं खरं सांगून टाकलं. काही वर्षांपूर्वी मला एका सावकारानं काय केलं होतं, सोन्याचं नाणं दिलं होतं. ते राज्याबाहेरच्या पडक्या वाड्यात पुरून ठेवलं होतं. आज परिस्थिती काय आहे, दयनीय आहे. प्रपंच सुधारावा म्हणतोय आणि मग एका नाणं आणण्याकरता चालू. एका नाण्याकरता एवढ्या उन्हात चालला. राजेसाहेब पर्याय नाही. आणि मग महाराज असं एवढं ऐकलं, राजाचा अंतःकरण सुद्धा द्रवीभूत झालं. त्याला दया आली. थांब, एका नाण्याकरता जाऊ नको. प्रधानजी, प्रधानजीला हाक दिली. धावत धावत प्रधानजी आला. याला सांगितलं 1000 सोन्याच्या मोहरा देऊन टाका. किती? 1000 सोन्याच्या मोहरा दान देऊन टाकल्या. महाराज सोन्याचं ताट घेतलं, जायला निघाला. त्या राजाला कुतूहल वाटलं, कौतुक वाटलं की या 1000 नाण्याचं काही कारण नसताना आपण दिलंय. एका नाण्याकरता याला त्रास होऊ नये म्हणून 1000 सोन्याच्या मोहरात ताट भरून दिल्या. या 1000 सोन्याच्या मोहराचं तू करशील काय, करशील काय म्हटल्यानंतर त्याने पुन्हा खरं सांगितलं. राजेसाहेब खरं सांगतो, यातलं नाणं घेईल, सोनाराकडे जाईल, ते मोडेल, त्यातून पैसे घेईल, चपलीच्या दुकानात जाईल, मापाची चप्पल घेईल, पायात घालील आणि त्या पडक्या वाड्याकडे जाईल. तुम्ही झोपले नाही? अरे राजानं महाराज कपाळाला हात मारून घेतला. अरे एका नाण्याकरता याला त्रास होऊ नये, उन्हाचा तप्त तीव्रांपासून याचं काय व्हावं, संरक्षण व्हावं म्हणून याला 1000 सोन्याच्या नाणं काय दिलेत, दान म्हणून दिले. दान अंतरी हा काय म्हणतोय, त्या पडक्या वाड्याकडे जाईल. मात्र महाराज राजात आणखी महाराज दयाळू होता. राजाला असं वाटलं याला याचं मन काय होत नाही, एका नाण्यावरच उठत नाही, याला अजून काहीतरी देऊ. राजाजी अजून 9000 सोन्याच्या मोहरा. आधीच्या किती 1000 आणि नंतर किती, अशा 10000 सोन्याच्या मोहरा झाल्या. महाराज मला असा विचार पडलाय, असा राजा प्रतीक महाराज आपल्याला भेटला पाहिजे. कुठे पत्ता असला तर सांगा बरं एखाद्याचा. ऐका 10000 सोन्याच्या नाणं काय दिले दान म्हणून महाराज त्याच्याकडे दिलं. सोन्याचं ताट 10000 सोन्याच्या नाण्याचं ताट घेतलं, जायला निघाला. जायला निघाल्यानंतर प्रकार असा झाला, पुन्हा विचारलं 10000 सोन्याच्या मोहरा तुला दान म्हणून दिल्यात, बोल या 10000 सोन्याच्या नाण्याचं करशील काय? तो भिकारी म्हटला 1 सोन्याचं नाणं घेईल, सोनाराकडे जाईल, ते मोडेल, पैसे घेईल, चप्पलही विकत घेईल आणि एक रिक्षा भाड्यानं करेल आणि त्या पडक्या वाड्यात. आता मात्र महाराज त्या राजाला वाटलं होतं एखादं तोंड झोडायचं मशीन काय करावं, समोर आणावं, तोंड जोर जोरात झोडून घ्यावं महाराज. पण त्या वेळेला मशिनी नव्हत्या, तंत्रज्ञान एवढं विकसित नव्हतं महाराज. नाहीला झाला. ऐका 10000 सोन्याच्या नाणं देऊन सुद्धा याचं एका नाण्यावरचं मन काय व्हायला तयार नाहीये, उठायला तयार नाहीये. थांब. राजा सुद्धा जिद्दी होता, चिवट होता महाराज. ऋषीला पेटला आणि त्याने सांगितलं तुझं 10000 सोन्याच्या नाणं देऊन सुद्धा मन भरत नाही ना, थांब, माझं अर्ध राज्य तुला बक्षीस देतो. काय करतो, अर्ध राज्य बक्षीस तुला देऊन टाकतो. अर्ध राज्य बक्षीस देण्याकरता महाराज नकाशा प्रधानजीला आणायला लावला, नकाशा उलगडावला आणि विचारलं अरे तुला मी अर्ध राज्य बक्षीस देणार आहे, एका नाण्यावरचा तुझा मन उठायला तयार नाही, 10000 सोन्याच्या मोहरा देऊन सुद्धा तुला मी काय करणार आहे, राज्य माझं अर्ध बक्षीस देणार आहे. सांग तुला राज्याचा हा भाग पाहिजे, हा भाग पाहिजे. त्या भिकाऱ्याने सांगितलं राजेसाहेब खरं सांगू का,
पडकावाडा ज्या भागात आहे तो भाग मला पाहिजे. आता मला सांगा महाराज, एवढं सगळं देऊन सुद्धा महाराज एका नाण्यावरचं मन जर उठत नसेल, याचं नाव तृष्णा. ही तृष्णा एकदा पेटली ना महाराज, सोन्याचा मेरू पर्वत आणून टाकावं तरी तोळावर मिळावं वाटतं. या बयाला तर लय नादरात हो रे बाबा. हा, एखादा सण येऊ द्या लावलंच टोमणं, एखादा दुसरा सण येऊ द्या लावलंच टोमणं, पार त्याचा कार्यक्रम करून टाकतात. तृष्णेचा आधार घेऊन, तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखासन पवसी, तृष्णेचा आधार घेऊन, प्रपंचाचा आधार घेऊन सुख शोधण्याचा प्रयत्न कराल, जीवन महाराज सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि हे कधीच कीर्तनाला न आलेल्या त्या माणसाला महाराज तुकोबाराच्या कीर्तनाच्या माध्यमातून कळालं, प्रपंच असा आहे, देवाशिवाय महाराज जीवन सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि मग महाराज त्याने विचार केला, तुकोबाराय आतापर्यंतच माझं आयुष्य वाया गेलं व माझ्या जीवनात भक्ती घडली नाही, परमार्थ माझ्याकडून झाला नाही, पण राहिलेल्या आयुष्यात तरी मला देव भेटला पाहिजे, देव भेटला पाहिजे, असा काही मला उपाय सांगा ना. तुकोबाराने महाराज त्याचा अधिकार ओळखला, तुकोबाराने त्याची तळमळ ओळखली आणि त्याला अवघड असलेलं ज्ञान नाही सांगितलं. कधीच कीर्तनाला न आलेलं त्याला ज्ञान सांगून जमल का? नाही महाराज, अवघड असलेलं ज्ञान नाही सांगितलं, अवघड असलेला योग नाही सांगितला, सूक्ष्म असलेलं कर्म नाही सांगितलं. तुकोबाराने त्याला अधिकार पाहिला, तळमळ ओळखली आणि त्याच्या अधिकारानुरूप महाराज त्याला सांगितली ती सोपी असलेली भक्ती. तुला वाटतंय ना राहिलेल्या आयुष्यात तुला देव भेटला पाहिजे, एक काम कर, तोच उपाय ते साधन सांगतात अभंगाच्या पहिल्या. गावे गावे गीत, गावे 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 गीत शुद्ध करोनिया चित्त. जगद्गुरु तुकोबाराच्या साधकानं महाराज कधीच कीर्तनाला न आलेल्या त्या माणसानं काय केलं, विचारणा केली, तुकोबाराय आतापर्यंतच आयुष्यात कधीच भक्ती केली नाही, कधी परमार्थ घडला नाही, पण राहिलेल्या आयुष्यात महाराज मला भक्ती घडली पाहिजे, परमार्थ घडला पाहिजे, त्या परमात्म्याची प्राप्ती मला झाली पाहिजे, काय करू? तुकोबाराने अधिकार तळमळ ओळखली आणि त्याला उपाय सांगितला. तो आजचा अभंग जो आता
महाराजांनी गायला गोड गायला बरं का. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुला वाटतंय ना राहिलेल्या आयुष्यात देव भेटला पाहिजे, तुला अत्यंत सोपा उपाय सांगतो. कारण अवघड तर तुला शक्य होणार नाही, कधी भक्ती केलेली नाही ना, अवघड होणार नाही. सोपं सांगतो. काय सांगितलं? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध करून महाराज भावनेनं गीत गाणं हा देवाच्या प्राप्तीचा अत्यंत सोपा उपाय. लक्ष देऊन ऐका इकडं. माणसं आपण रोजच पाहतोय, धिंगाणे गोंधळ सगळं आपण रोज पाहतोय. माझ्याकडे लक्ष द्या. चित्त शुद्ध करायचं आणि भावनेनं महाराज गीत गायचं. देवाची प्राप्ती अत्यंत सोपी सुलभ या पद्धतीनं होऊन जाते महाराज. चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गायचं. पहा बरं का, या पहिल्या चरणात 3 मुद्दे आहेत. एक पहिली गोष्ट गीत गायचं, दुसरी गोष्ट महाराज ते कसं गायचं, आणि तिसरा मुद्दा आहे महाराज कधी गायचं. एवढे 3 मुद्दे सांगतो आणि जय विठ्ठल करतो. ऐका, पहिल्या महाराज चरणात 3 मुद्दे मी सांगितलं. गीत गायचं पहिला मुद्दा, ते कसं गायचं दुसरा मुद्दा, आणि ते कधी गायचं. तर ऐका महाराज, गीतच का गायचं? आता प्रश्न पडेल महाराज, काय मानगडे आता देवाला आम्हाला प्राप्त करायचं आणि गीतच का गायचं? तर ऐका, साधा व्यवहार तुम्हाला सांगतो. एखाद्या माणसाला जर आपलंसं करायचं असेल, त्याच्या हृदयात महाराज आपल्याला जागा मिळवायची असेल, तर काय केलं पाहिजे? निवडगावकरांना एखाद्याला महाराज आपलंसं करायचं, त्याला काय करायचं? प्रसन्न करायचंय. काय केलं पाहिजे महाराज? त्याला प्रसन्न करण्याकरता, आपलं करून घेण्याकरता बोला. बरं बरं बरं, अजून? हा बोला बोला बोला, पटकन बोला. एखाद्याला महाराज आपलंसं करायचंय, त्याच्या अंतःकरणात मध्ये महाराज आपल्याला जागा मिळवायची. काय केलं पाहिजे? ऐका, सोपं उत्तर आहे. काय? त्याला आवडेल तसं वागलं पाहिजे महाराज. लगेच माणूस काय होत असतो? आपला होत असतो. एखाद्याला आवडेल तसं वागलं की मनुष्य काय होतो? आपला होतो. साधं महाराज एक उदाहरण देतो. पहा, एखाद्या मालकाला नोकराला जर वाटत असेल मालकाने आपल्यावर प्रेम करावं, नोकराला काय वाटतं? मालकाने आपल्यावर काय करावं? प्रेम करावं. तो मालक आपला झाला पाहिजे, मालकाच्या हृदयामध्ये आपल्याला जागा मिळवायची. त्या सेवकाला काय केलं पाहिजे महाराज? रानात उसाला 12 देऊन स्टँडवर येऊन महाराज बिड्या फुगल्या पाहिजे. बरोबर नाही? बरोबर नाही महाराज. काय केलं पाहिजे? प्रामाणिकपणानं आपली सेवा काय केली पाहिजे? मालकाच्या चरणी काय केली पाहिजे? समर्पित केली पाहिजे. आणि असं जर झालं, प्रामाणिकपणाचा महाराज आदर्श ठेवला गेला, मग विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता. त्या मालकावर महाराज तो सेवक काय करू शकतो? स्वामित्व गाजू शकतो. हा अधिकार प्रामाणिकपणाच्या सेवेने येत असतो. आपलंसं करायचं, प्रामाणिकपणानं मागलं पाहिजे. एखाद्या पत्नीला वाटत असेल पतीनं आपल्यावर प्रेम करावं, पती आपला कायमचा होऊन गेला पाहिजे, त्या पतीनं काय करावं? त्या पत्नीनं काय करावा? भर चौकात वाजवा. बरोबर ना? काय करायला पाहिजे? उचल की टाक, उचल की टाक, उचल की टाक, असा प्रकार करायला पाहिजे. नाही महाराज. ऐका, त्या पत्नीला वाटत असेल मालक आयुष्यभराकरता आपला झाला पाहिजे, त्याने आपल्यावर प्रेम करावं. पतीची या मता अनुसरून एक पतिव्रता. त्या पतिव्रता स्त्रीनं, त्या स्त्रीनं काय केलं पाहिजे? पतीच्या मताला अनुसरून आपलं जीवन जगलं पाहिजे. लगेच तो पती काय होतो? आपला होऊन जातो. तसं आहे का? एखाद्या भक्ताला वाटत असेल देव आपला झाला पाहिजे, जगाचा चालक मालक परमात्मा आपला झाला पाहिजे, त्याच्या हृदयात मला काय करायचं? विराजमान व्हायचं. ऐका, भगवंताला विराजमान करायचं नाही, त्या हृदयात महाराज आपल्याला विराजमान व्हायचं. त्या भक्तानं काय केलं पाहिजे? पूज्य डोंगरेजी महाराज सांगायचे, ऐका, आपल्या देवाला काय आवडतं महाराज त्या पद्धतीनं वागलं की तो देव आपला. देवाला काय आवडतं चला पाहू महाराज. पूज्य डोंगरेजी महाराज म्हणायचे, हाँ, द्वारका में जो ठाकुर जी है वो श्रृंगार प्रिय है, वृंदावन में जो ठाकुर जी है वो महाराज उत्सव प्रिय है, अपने जगन्नाथपुरी में जो ठाकुर जी है ना वो भोग प्रिय है, लेकिन अपने पंढरी में जो ठाकुर जी है वो भजन प्रिय है. आपल्या पांडुरंगाला काय आवडतं? भजन आवडतं. तुका म्हणे येथे भजन प्रमाण किंवा महाराज गायलेलं त्याला फार आवडतं. वृंदावन द्वारकातल्या परमात्म्याला शृंगार आवडतात महाराज. कृष्ण परमात्म्याला द्वारकाधीशाला दिवसातून जवळपास 7 ते 8 वेळेला शृंगार केला जातो. एखादी बाई काय नटेल, 7 8 वेळेला आहे तसाच शृंगार महाराज त्याला काय केला जातो? करवला जातो, शृंगार चढवला जातो. त्याला शृंगार आवडतो म्हणून द्वारकेतल्या परमात्म्याला. वृंदावन म्हणजे ठाकूर जी आहे वो उत्सव प्रिय महाराज. वृंदावनामधल्या ठाकुराला परमात्म्याला, कृष्ण परमात्म्याला उत्सव फार आवडतात. या भारतातला असा एक उत्सव नसेल की जो महाराज वृंदावन मध्ये काय केला जात धूमधडाक्यात साजरा केला जात नाही. कारण का? कृष्ण परमात्मा उत्सव प्रिय आहे वृंदावन मधला. जगन्नाथपुरी में जो ठाकुर जी है वो भोग प्रिय महाराज. देवाला इतके भोग आवडतात. त्याचं स्वयंपाक घर 200 एकराचे. आता जाऊन आलो मी
महाराज किती आचार्य याची मोजमापच नाही, कारण भोग प्रधान आहे तो परमात्मा. आणि आपले पंढरी में जो ठाकूरजी हे वो भजन प्रिय आहे. आपल्या पांडुरंग परमात्म्याला भजन फार आवडतं. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात. प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. महाराज त्या परमात्म्याला गायलेला फार आवडतं. नारद महर्षींनी स्वतः देवाला विचारलं, देवा तुमचे भक्त ज्या वेळेला तुमचं गायन करतात, तुम्हाला आळवतात, त्यावेळेला तुम्ही कुठे असता? माझे भक्त गातील तुझे भक्त गातात त्यावेळेला तू कुठं असतो रे देवा? माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेथे. आपल्या वारकरी संप्रदायाने हा दंडक शिकवलाय महाराज आपल्याला. मला असं वाटतं आपण वारकऱ्यांनी आता या सगळ्या गोष्टी पाळाव्यात. महाराज ज्या ज्या ठिकाणी भजन असेल, कीर्तन असेल, सत्संग असेल, आध्यात्मिक साधन असेल, त्यावेळेला तो परमात्मा साक्षात या धर्ममंडपात या प्रांगणात काय उभा आहे, ही भावना आता आपल्या अंतःकरणात रुजवायला पाहिजे. महाराज आपण अलीकडं कीर्तनात कसंही बसणं उठणं, कधी कधी महाराज गायच्या खाणं, या गोष्टी खऱ्याने सांगतो महाराज. या नारदाच्या गादीवर सांगतो आपल्याकडून फार मोठे अक्षम्य अशा पद्धतीचे काय होतात, आपल्यातून अपराध घडतायत, त्याला कधीच क्षमा होऊ शकत नाही. हे जरा टाळा महाराज, टाळा. काय साक्षात परमात्मा या ठिकाणी बसलेला नाही म्हटलं. नारदा मी उभा तेथे, स्वतः भगवान परमात्मा मी त्या ठिकाणी उभा असतो. उभा एवढी ताकद या वारकरी भाविकांसाठी उभा आहे तो परमात्मा, लक्षात घ्या. आणि म्हणून महाराज ज्या वेळेला कृष्ण परमात्मा रासक्रीडेतून महाराज अंतर्धान पावला, गोपिका महाराज सगळ्या वनात शोधू लागल्या, परमात्मा भेटला नाही. लक्षात घ्या, प्रपंचात शोधू लागल्या तो परमात्मा भेटला नाही, कर्मात शोधू लागल्या तो परमात्मा भेटला नाही. कुणीतरी सांगितलं भक्तीचा आश्रय करा, त्याला गा, त्याला आळवा. आणि मग महाराज गोपिकांनी त्याला प्राप्त करण्याकरता, पुन्हा प्राप्त करण्याकरता त्या देवाला आळवलं, गायलं. त्याचंच नाव गोपी गीती. त्या गोपी गीताना महाराज त्याला आळवलं. तो परमात्मा दुसऱ्या क्षणाला काय झाला, पुन्हा रासक्रीडेत सम्मिलित झाला. लक्षात घ्या, ही गायनाच्या ठिकाणी ताकद आहे. आणि म्हणून महाराज
मी गीत गायचं म्हटलं होतं. पहिला मुद्दा गीत गायलं पाहिजे का त्याला आवडतं पहिला मुद्दा. आता ते कसं गायलं पाहिजे ते भावनेनं गायलं पाहिजे महाराज. ऐका तुम्ही व्यवस्थेला धरून जर गाल तर राग ताल स्वर हे सगळं पाहावं लागेल. पण तुम्ही अवस्थेला हृदयाच्या अंतकरणापासून हृदयाच्या ठेवणीपासून तुम्ही गाल ना मग राग ताल स्वर हे काही एक पाहावं लागत नाही महाराज. काय भावनेनं तो परमात्मा तू का म्हणे येते भावाची कारण किंवा देवा कारणे भावत अस्मात्. त्या परमात्म्याला भावना फार महत्वाची आहे प्राप्त करण्याकरता. म्हणून भावनेनं गायलं पाहिजे. भावनेनं गाल तरच त्या परमात्म्यापर्यंत प्राप्त होईल. लक्षात घ्या प्रसिद्ध उदाहरण सांगितलं जातं. एके दिवशी महाराज मीराबाई आपल्या राजमहालामध्ये तानपुरा सुंदरसा तानपुरा लावलेला होता. तानपुरा लावून महाराज गायन सुरू होतं. त्या आपल्या मस्तीमध्ये कृष्ण परमात्म्याला श्यामाला काय करत होत्या आळवत होत्या महाराज. इतकं गोड गायन त्या देवासाठी गायन म्हटल्यानंतर काय विचारायचं. मीराबाईचं गायन राजकुमारी महाराज लक्षात घ्या. आणि देवा करता महाराज ती आळवत होती गात होती. आणि बाहेरून महाराज तिच्या राजमहलाच्या बाहेरून तानसेनजी जात होती. तानसेनजी चालले जात असताना महाराज त्यांनी ते गायन कानावर आलं. आणि महाराज ज्याला नाद असतो ना त्याची इंद्रिय काय होत नाही दम धरत नाही महाराज. गायन असो पकवाज असो प्रत्येकजी महाराज गोड गायन चालू होतं. त्यांना काय दम धरवाना आकर्षित झाले आणि राजमहालात प्रवेश केला. अर्धा पाऊण तास मीराबाईंचा राग आळवणं सुरू होतं. देवाला आपलं काय करणं सुरू होतं महाराज. आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्या रागातून बाहेर आल्या डोळे उघडले तर पाहिलं तानसेनजी काय आहेत समोर बसलेले आहेत. तन्नाजी कब आए. हाँ मीराबाई आपने जब माल कंस की भैरवी की ना तब मैं आया. बर 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 बर. मग त्यावेळेला महाराज तानसेनने जे सांगितलं मीराबाई आप कितना मीठी गाती हो अपने गायन में कितनी मिठास है लेकिन मेरी आपसे एक सलाह रहेगी. मीराबाई आप गाती तो बहुत अच्छी है लेकिन जरा ऐसी लगी लगाओ मेरा हो गई ओ तो गली गाने ऐसे गायलं तर सगळे मग्न झाले. मीराबाईंनी महाराज काय झालं असेल लक्षात घ्या. मीराबाईने गायलं त्यावेळेला आणि मग महाराज त्यांनी त्या तानसेनजीने महाराज मीराबाईला सल्ला दिला. मीराबाई जी आप आपके गायन में बहुत मिठास है लेकिन जरा मेरी आपकी एक सलाह है. आप गाती तो बहुत अच्छे है लेकिन जरा राग से गाती. कोणी सांगितलं तानसेनजीने महाराज मीराबाईला सांगितलं. मीराबाईने स्मित हास्य केलं आणि तानसेनजीला पण महाराज प्रति प्रश्न केला. तान्नाजी आपके बारे में मैंने बहुत कुछ सुना है. आप भी बहुत गाते हो बहुत खूब गाते हो. आप जब मेघ मल्हार गाते हो तो दिन में भी क्या होती है हाँ बरसात होती है. आप जब पट्टदीप गाते हो तो दिन में भी दिए जलते हैं. आप जब मेघ मल्हार गाते हो सगळं काय कौतुक केलं महाराज. लेकिन आप जब गाते हो ना बहुत गाते हो आपके गायन में भी बहुत मिठास है. लेकिन तन्नाजी मेरी भी आपसे एक सलाह है. बोलिए ना. हाँ मीराबाई बोलिए ना क्या सलाह है. मीराबाई ने सांगितलं तन्नाजी आप गाते तो बहुत अच्छी है लेकिन जरा भाव से गाते चलो. भावे गावे गीत लक्षात घ्या. भावनेनं गायलेलं काय होतं परमात्म्याच्या चरणारविंदी रुजू होतं. म्हणून भावनेनं गाणं गावं पण ते कसं भावनेनं गावं. भावे गावे गीत ढला विढला विढला. तीन मुद्दे सांगितले होते. गीत गायचं ते कसं गायचं. गीत गायचं झालं कसं गायचं भावनेनं गायचं. आणि ते आता कधी गायचं तर शुद्ध करून या चित्त शुद्ध करून महाराज ते गाता आलं पाहिजे. भावनेनं गा पण शुद्ध जर नसेल ना त्या गायनाला महाराज कवडीची सुद्धा किंमत राहत नाही. आहे का. मी तर सांगेल साधना करणाऱ्याने वारकऱ्याने महाराज आपला उपचार आपले विधी करत असताना
चित्त शुद्ध करून महाराज भक्ती करता आली पाहिजे, तरच ते आपल्याला काय होणार आहे, फळ देणारी ठरणार आहे. लक्षात घ्या, फळद्रूप जर व्हायचे असेल तर चित्त शुद्ध पाहिजे. महाराज चित्त शुद्ध नसेल आणि आपण देवा करता गात असू महाराज, त्या गाण्याला कवडीची किंमत राहत नाही. झालं असं महाराज, त्या तानसेनजीने गाता जे गायक सांगितले, त्या तानसेनजींचे गुरु हरिदास शास्त्री होते, ते वृंदावन मध्ये राहत होते. पहा चित्त शुद्ध करून गाणं किती महत्वाचं आहे. आणि हरिदास शास्त्रींचे मारत्या तानसेनजीचे गुरु हरिदास शास्त्री वृंदावन मध्ये राहत होते. त्यांनी जर केदार गायला ना महाराज, देव थई थई नाचत होता, एवढा त्यांचा अधिकार होता महाराज. पहा काय असेल. आणि मग महाराज एक दिवस तानाजी तानसेनजी त्यांना भेटण्याकरता राजमहालात गेले, दर्शन केलं. त्यांच्या गुरुंनी विचारलं हरिदास शास्त्रींनी, तानाजी कब आया? अभी आया गुरुजी. रियाज कैसा चल रहा है? बहुत खूब चल रहा है. हा जरा गाके तो बताओ, थोडस गाऊन गा. गुरुजी मी तुमच्याकडून शिकलो आणि तुमच्या समोर गायचं नाही शक्य होणार. अरे गा, मी सांगतो तुझा गुरु म्हणून गा. आणि मग महाराज गायला लावलं, तंबुरा घेतला, स्वरात लावला, एखादी गझल गायली असेल, एखादा ख्याल गायला असेल, एखादी ठमरी गायली असेल, अर्धा पाऊण तास महाराज तानसेनजीने काय केला, चांगला राग आळवला. राग आळवल्यानंतर महाराज हरिदास शास्त्री इतके गदगद त्यांच्या गायनानं झालं, साधी कल्पना करा ना महाराज. दिवसा महाराज पट्ट दीप जर गायला तर काय होते, दिवे पेटत होती, एवढी ताकद तानाजीच्या काय तानसेनजीच्या गायनामध्ये होती. गुरुजी सुद्धा गदगद झाले महाराज. गायनातून बाहेर आले, एका शिष्याला जवळ राहणाऱ्या शिष्याला सांगितलं, ताडभर सोन्याच्या मोहरान झाकून आण. आणि मग महाराज ताडभर सोन्याच्या मोहरान त्याच्यावर एक कापड झाकून तानसेनजीला ते बक्षीस देऊन टाकलं, भेटवस्तू देऊन टाकली महाराज. तानसेनजीने पाहावं काय आहे म्हणून महाराज ते झाकण बाजूला केलं, कपडा बाजूला केला, ताडभर सोन्याच्या मोहरा आणि वरती महाराज एक फुटकी कवडी. काय होतं, एक फुटकी कवडी होती. लक्षात घ्या, फुटकी कवडी होती महाराज. तानसेनजीला काय लक्षात येणं, हा भाव काय महाराज, ही फुटकी ताडभर सोन्याच्या मोहरा आणि एकीकडे काय महाराज वर फुटकी कवडी, हा याचा अर्थ काय लक्षात येणार. कारण मोठ्याच्या महाराज छोट्या छोट्या क्रियेमध्ये सुद्धा विशाल असा अर्थ काय असतो, दडलेला असतो. लक्षात येणार. त्या तानसेनजीने गुरुंना विचारलं, गुरुजी या ताडभर सोन्याच्या मोहरा एक तर घेतच नव्हते, कारण मी तुमचा शिष्य, तुमच्याकडून शिकलो आणि तुमच्याकडून घेऊ. पण महाराज हरिदास शास्त्रीने सांगितलं, तू शिष्य म्हणून देत नाहीये, तुला कलाकार म्हणून देतोय, कारण कलाकाराचा सन्मान झाला पाहिजे बरं का. एकदा या मंडळी करता जोरदार टाळ्या वाजवा महाराज. ही मंडळी ऐका, या दृष्टिकोनातून या मंडळींकडे पहा. ही प्रतीकजी महाराज असतील, आपली सगळीच भजनी मंडळ असेल, आपल्या जीवनातला फार वेळ देऊन या ठिकाणी सहभागी होतात. आपला सगळा प्रपंच महाराज पाठीमागे टाकतात. आता बघा आबाळाचे दिवस आहे, पण तरी महाराज सगळं काही विसरून या ठिकाणी काय आहेत, आनंद घेतायत आणि देतातही. मला असं वाटतं या कलाकारांचा सन्मान झाला पाहिजे. त्यावेळेला महाराज गुरुजींनी सांगितलं, घेतलं महाराज ताडभर सोन्याच्या मोहरा. मला कळाल्या बक्षीस म्हणून तुम्ही दिल्या, पण एक फुटकी ओढी, याचा अर्थ काय मला लागेना. हरिदास शास्त्रींनी महाराज तानसेनजीला दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आहे, हे घेऊन जाण्यासारखं आहे. लक्षात घ्या. अरे बेटा, तू गातोस फार छान, म्हणून ह्या ताडभर सोन्याच्या मोहरा तुला भेट वस्तू म्हणून दिल्या, पण तू देवा करता न गाता एका तुच्छ बादशाह करता गातो ना, त्याची किंमत ही फुटकी कवडी. लक्षात घ्या. ज्या अर्थी ऐका, देवा करता न गाता एका तुच्छ बादशाह करता गातो ना, त्या अर्थी चित्तात अजून कुठेतरी मळ आहे, स्वार्थाची मोहाची अपेक्षा आहे, चित्त शुद्ध नाही. आणि ज्या दिवशी देवा करता गाशीला, त्या दिवशी तुझं चित्त शुद्ध होईल. शुद्ध करून या चित्त म्हणून भावे गाया. गीत गायचं कसं गायचं, भावनेनं गायचं. आणि कधी गायचं, चित्त शुद्ध करून गायचं. मग हे कशा करता चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गायलं, होणार काय, हे कशा करता अभंगाच्या दुसऱ्या करणार. तुझा भावा
गीत गायचं वाद वाचत काय वय 5वीला येतं बरं का, लक्षात घ्या. आता 1 वर्ष 1.5 वर्ष त्याला झालं, पण आपला गाण्याचा प्रयत्न करतात. छोटी चिरमोडी ही वारकरी संप्रदायाचं उद्याचं धन्य महाराज आहे. याच खांद्यावरती उद्या वारकरी संप्रदायाची पताका झळकणार आहे. ही भावना फक्त आता आपल्या अंतःकरणात ठेवा. पहा, चित्त शुद्ध करून महाराज भावनेनं काय करायचं, गीत गायचं. पण कशा करता चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गायचं, त्याचं उत्तर महाराज कशा करता. अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुकोबारे म्हणतात, तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. हा देवाच्या प्राप्तीचा अत्यंत सोपा. तुला देव पाहिजे ना, एक काम कर, तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गाणं हा देवाच्या प्राप्तीचा अत्यंत सोपा उपाय, अत्यंत सोपा उपाय. आपण सुद्धा महाराज देवाला आपल्याला प्राप्त करायचंय ना, आता त्याला आपलंस करून घ्यायचंय. कारण त्याच्याशिवाय, त्याला आपलंस केल्याशिवाय जीवन सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आपण सुद्धा महाराज मोठ्या प्रेमानं एकदा त्या परमात्म्याला काय करू, गाऊ. चित्त शुद्ध करून भावनेनं गाऊ. ती सेवा महाराज ते गायन त्याच्या चरणारविंदी समर्पित होणार आहे. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं काय करायचं, भजन करायचं. एवढा भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गा, हाच महाराज देवाच्या प्राप्तीचा अत्यंत सोपा उपाय. आता मी फक्त 5 ते 7 मिनिटं तुमची घेणार. आपल्या जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमाप्रमाणे एक शंका मांडतो, पूर्व पक्ष करून त्याचा उत्तर पक्ष, अर्थात त्याचं समाधान करतो, त्याचं उत्तर देतो आणि महाराज या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. पहा बरं आता या अभंगाच्या माध्यमातून, हा अभंग मार्ग आहे का, सगळ्यांनी फक्त 5-7 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. महाराज एका संसारिकाला या अभंगासारखा गाथ्यात दुसरा अभंग शोधून सापडणार नाही. ज्या कुणाला संसारिकाला वाटत असेल, प्रापंचिकाला महाराज
आपल्याला देव पाहिजे, देव प्राप्त करायचं, आपलं जीवन शाश्वत सुखाला प्राप्त करून घ्यायचंय. महाराज त्यांनी हा अभंग फार विचारपूर्वक, या अभंगाचा काय करा, लक्ष देऊन महाराज ऐका, थोडस त्याचा विचार करा. पहा, या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा सोपा उपाय सांगितलाय. मग आता तो अभंगाच्या कोणत्या चरणात सांगितला? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, चित्त शुद्ध करून भावनेनं काय करायचंय, गीत गायचं. देवाच्या प्राप्तीचा हा सोपा, अत्यंत सोपा उपाय, अत्यंत सोपं साधन आहे. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, शंका अशी आहे, जर पहिल्या चरणात मला देवाच्या प्राप्तीचा सोपा उपाय सांगितला असेल, कारण भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गायचं, हा जर देवाच्या प्राप्तीचा सोपा उपाय असेल आणि तो जर पहिल्या चरणात सांगितला असेल, मग तिसऱ्या चरणापासूनचा संपूर्ण अभंग कशासाठी, काय काम करतो मला तिसऱ्या चरणापासूनचा संपूर्ण अभंग? लक्षात घ्या, ऐका. ज्ञानोबाची भाषा तुम्हाला सांगतो, त्या माध्यमातून तुम्हाला घरी उतरवतो. ऐका. ज्ञानोबांनी रोग जाण्याकरता 2 उपाय सांगितलेले. कोणते कोणते? ज्याला वाटतंय आपल्या जीवनातला रोग निवृत्ती व्हावी, रोग काय बाबा निघून जावा, त्या माणसाला महाराज तुकोबारांनी 2 युक्त्या, ज्ञानोबांनी 2 युक्त्या सांगितल्या. काय? ज्याला वाटतं रोग निवृत्त झाला पाहिजे, त्याने एक महाराज डॉक्टरने दिलेलं औषध सुद्धा घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, महाराज डॉक्टरने सांगितलेलं पथ्य सुद्धा काय केलं पाहिजे, पाळलं पाहिजे. पथ्यद्वेष या पोसी जोरो, एखादा नुसतं औषध घेईल आणि पथ्य जर सांभाळत नसेल तर ते महाराज त्यावेळेला रोग निवृत्ती काय होणार नाही, त्याच्या जीवनातली कधीच होऊ शकत नाही. ज्याला वाटतं रोग निवृत्त झाला पाहिजे त्याने औषधही घेतलं पाहिजे आणि डॉक्टरना सांगितलेलं पथ्य जे ते पथ्य सुद्धा काय केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. ऐका, हे रोग जाण्याकरता 2 युक्त्या, तसं महाराज देव प्राप्ती करता सुद्धा 2 युक्त्या आहे. ज्याला वाटतंय महाराज आपल्या जीवनात परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे, त्या परमात्म्याला प्राप्त करून आपलंसं करूनच आपलं जीवन सुखाला प्राप्त होईल. महाराज त्यानं चित्त शुद्ध करून, ऐका, बसा बसा, ऐका, चित्त शुद्ध करून महाराज त्याने काय करायचं, भावनेनं गीत गायचं. ऐका, चित्त शुद्ध करून, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, चित्त शुद्ध करून महाराज भावनेनं गीत गायचं, हे औषधही घ्यायचं. पण तिसऱ्या पर्णापासून जे काही पथ्य सांगितलं ना, ते पथ्य सुद्धा सांभाळायचं, नक्की देव भेटणार. ऐका महाराज, चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गाणं सुरू आहे. पण आपल्याकडून जर इतरांच्या गुणदोषाचं वर्णन होत असेल, स्तुती आणि निंदा जर होत असेल, देव परमात्मा कधीच भेटू शकत नाही. पहा, अनेकांची कानी गुणदोष म्हणा, लक्षात घ्या बरं का. अनेकांचे कानी म्हणा नानी. ऐका, चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गाणं चालू आहे, खारताना महाराज औषध सुरू आहे. पण जर महाराज संत रूपी डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य जर तुम्ही सांभाळत नसाल, परमात्मा भेटणं शक्यच नाही. मराल पण देव भेटणार नाही. लक्षात घ्या, अनेकांची कानी गुणदोष म्हणा नानी. देव पाहिजे असेल तर महाराज इतरांची स्तुती आपल्याकडून घडायला नको आणि निंदा सुद्धा घडायला नको. हे पथ्य
आहे का? चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गाणं सुरू आहे, पण तुम्ही जर संतांना शरण जात नसाल तरी देव भेटणार नाही. मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा संतांच्या चरणा. लक्षात घ्या, चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गाणं सुरू आहे, पण संतांना शरण जात नसाल, संतांच्या चरणारविंदी नतमस्तक होत नसाल, देव भेटणं शक्यच नाही. म्हणून महाराज ऐका, पहिलं चरण औषध मानायचं आणि इतर बाकीची जी सगळी चरण आहे ना ते पथ्य म्हणून काय करायचं, स्वीकारायचं. बघा, देव भेटणार म्हणजे भेटणार. चित्त शुद्ध करायचं, इतरांची निंदा स्तुती टाळून टाकायची, चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गायचं, संतांच्या चरणाला महाराज नतमस्तक व्हायचं, शरण जायचं, चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गायचं आणि विचिते वचन जेणे राही समाधान. महाराज आपल्या मुखानं इतकं गोड बोलायचं, आपल्या बोलण्यानं महाराज सगळं जग सुखी झालं पाहिजे. आहे का? चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गाणं सुरू आहे, पण जर आपलं बोलणं गोड नसेल, आपल्याकडून जर कडू बोलणं जात असेल आणि एखाद्याची हृदय, एखाद्याची मन जर आपल्या शब्दाने चिरत असतील ना, तर देव भेटणं महाराज शक्यच नाही. म्हणून ऐका, चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गाणं सुरू आहे, पण हृदयाला विदारक असं, हृदयाला चिरणारी शब्द जर आपल्या मुखातून बाहेर पडत असतील, देव भेटणं कधीच शक्य नाही. म्हणून विचिते वचन जेणे राही समाधान. महाराज सगळ्या जगाला आपल्या बोलण्याने समाधान होईल असं बोललं पाहिजे. असं ज्ञानवरांची भाषा पहा काय गोडे. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. खरं पण मवाळ असावं, थोडक्यात पण रसाळ असावं, आणि आपले शब्द महाराज अमृताचे कल्लोळ वाटावे असं बोलावं. ज्ञानवरांची भाषा. ज्ञानोबा महाराज, ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी जगातला असं साहित्य आहे, या साहित्यावर जीव ओळून टाकला तरी तो ठोकळा पडेल, कमी पडेल. ज्ञानोबाची पुढची फार गोड आहे बरं काय. या विषयाला अनुसरून ज्ञानोबाची 19 सांगितली. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. खरं पण मावाळ असावं, थोडक्यात पण रसाळ असावं आपले बोलणं महाराज, अमृताचे कल्लोळ वाटावेत. आणि पुढची ओवी पहा, ज्ञानोबा म्हणतात, बोलावं कसं, पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवसरे कृपाती. ज्ञानोबाने कुठं महाराज एवढा अभ्यास, एवढं निरीक्षण केलं असेल. नतमस्तकी बाबा मी ज्ञानोबांच्या चरणी. पहा, ज्ञानोबा म्हणतात, पुढा स्नेह पाझरे, बोलत असताना अगोदर प्रेम पाझरलं पाहिजे आणि मग शब्दाची गरज वाचली पाहिजे. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे. आणि शब्दाची गरजच भासू नये. आपल्या चेहऱ्यावरचे भाव, आपल्या चेहऱ्यावरचं महाराज भावनाच काहीतरी काय केल्या पाहिजे, प्रेमाचं प्राकट्यकरण त्या भावनेतून झालं पाहिजे. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवसरे. आणि शब्दाची गरजच पडू नये असं बोलावं. असं जर बोलाल तर महाराज तो परमात्मा काय होणार, तुम्हाला प्राप्त होईल. पण माणसं महाराज गोड बोलतच नाही. अलीकडे तर महाराज या बायांच्या बाबतीत तर महाराज हात धरायचं नाही गड्या. या बाया काय बोलतील आणि एखाद्याचं हृदय कसा चिरून काढतील, एखादी मशिनरी कमी पडेल बघा त्या लाकूड चिरायची. लक्षात घ्या महाराज, फार बोलायच्या बाबतीत महाराज याचा हात खंडा आहे. हातच धरू शकत नाही, नाद करायचं नाही महाराज कुणीच. एक म्हातारी महाराज असं बोलल्याने जग सुखी होणार. एक म्हातारी महाराज ऐका, 1-2 मिनिटात सेवा संपन्न. एक म्हातारी महाराज जेवायला बसली होती. पहा,
जेवायला बसल्यानंतर महाराज त्या भाजीला सुनाकडून मीठ कमी पडलं, तिनं म्हणावं ना सुनेला की बाई ग भाजीला मीठ कमी, थोडस काय कर मीठ दे. महाराज त्या ठिकाणी तिचा शेजारी नातू बसला होता. ती महाराज सुनाला न मानता त्या नातवाला विचारलं, बाळू काय करतो रे? त्या बाळूला सांगितलं, आई आजी मी अभ्यास करतो. अरे अभ्यास करून काय होणार? आजी 12वी पास होणार. बरं 12वी पास करून काय होणार? काय नाही आजी डिग्री मिळवणार. डिग्री मिळवून काय होणार? काय नाही आजी त्या डिग्रीच्या जोरावर ती चांगल्या नोकरीला लागेल. बरं नोकरीला लागल्यानंतर काय होणार? काही नाही आजी चांगला गडगंज पगार मिळवणार आणि ऐश्वर्यानं जीवन जगणार. बर 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 बाळू चांगला अभ्यास कर. हा चांगला अभ्यास केल्यानंतर 12वी पास हो. 12वी पास झाल्यानंतर चांगली डिग्री मिळव. डिग्रीच्या बळावर काय कर? नोकरी मिळव. आणि काय कर? नोकरीच्या बळावर चांगला गडगंज पैसा कमाव. पहिला पगार आला शेजारच्या दुकानात जा 1 किलो मीठ घे आणि तुझ्याच्या मड्यावर घाल. असं बोलण्याने पुढे जग सुखी होईल का महाराज? मी सांगितलं महाराज विची ते वचन जेणे राहे समाधान, समाधानाचं बोलावं महाराज. महाराज बयाच कडू बोलतात असं काय नाही बरं का. यांच्यात सुद्धा महाराज फार नमुने आहेत बरं का. एक वृत्तपत्राचा वर्तमानपत्राचा संपादक होते आणि त्या संपादकानं महाराज आपल्या वर्तमानपत्राच्या हेडलाईनलाच लिहिलं महाराज. हेडलाईन मोठ्या अक्षरामध्ये टिंब या ग्रामपंचायतीचं नाव लिहिलं. इथली नाही बरं का, तिकडची. हा टिंब या ग्रामपंचायतीचं नाव लिहिलं आणि पुढे लिहिलं टिंब या ग्रामपंचायतीचे अर्धे सदस्य मूर्ख आहेत. वर्तमानपत्रातली हेडलाईन महाराज त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी महाराज ती हेडलाईन वाचली आणि त्या कार्यालयावर महाराज वर्तमानपत्राच्या कार्यालयावर काय केला? मोर्चा आणला. अरे आम्हाला मूर्ख म्हणतोस? आणि म्हणत असताना महाराज 4 भिंतीच्या आत म्हणायचं आहोत आम्ही मूर्ख. पण मग 4 भिंतीच्या आत म्हणायचं असं जग जाहीर करत असतात का महाराज? फोडा याचं कार्यालय, मारा हाना असं वातावरण तयार झालं. त्या वृत्तपत्रकाच्या संपादकानं ते वातावरण पाहिलं. हुशारच असतात बरं का ते. त्या अगोदरच हुशार असतात. त्याने वातावरण पाहिलं, काहीतरी अनर्थ अनिष्ट ओढवणार आहे. काय करू आपण? जाहीर माफी मागू. ए बाबा चुकलं मी माफी मागतो. महाराज ते सदस्य सुद्धा मला असं वाटतं चिवट होते, जिद्दी होते. त्यांनी सांगितलं आम्हाला मूर्ख तू म्हणताय ना, आमचा अपमान मूर्ख म्हणून जो केलाय ना तू वर्तमानपत्रात केला. आमची माफी सुद्धा पुढे मागायची, वर्तमानपत्रात मागायची. आणि हे वाक्य बदलून ले आणि माफी माग, जाहीर माफी. दुसऱ्या दिवशी महाराज त्या वर्तमानपत्राच्या वृत्तपत्राच्या संपादकाने लिहिलं काल लिहिल्याबद्दल जाहीर माफी. काय लिहिलं? काल लिहिल्याबद्दल जाहीर माफी. आणि वाक्य बदलून लिहिलं. काल काय वाक्य होतं? टिंब या ग्रामपंचायतीचे हार्दे सदस्य मूर्ख आहेत. आणि आज वाक्य बदलून लिहिलं टिंब या ग्रामपंचायतीचे हार्दे सदस्य शहाणे आहेत. आता हार्दे सदस्य मूर्ख म्हटलं काय आणि हार्दे सदस्य तुम्ही झोपले नाही ना अजून? हा आलंय 5-2 मिनिटात आलंय बरं का. वाट्या येणार तर ऐका. अर्धे सदस्य मूर्ख म्हटलं काय ना अर्ध सदस्य शहाणे म्हटलं काय? अर्थ काय होतं महाराज? मला सांगा असं बोलण्याने जग सुखी होईल का? मी तुम्हाला असं विचारतो, हे पोरं आहेत माझ्या समोर. हे पोरं तुमच्या इकडं, हे पुरियो इकडं लक्ष द्या. तुमच्या इकडं पिंजऱ्यात कोणाला ठेवतात रे? पिंजऱ्यात पोपटाला ठेवतात का गाढवाला ठेवतात? पुरियो सांगा. हा पोपट. बरं पोपट जास्त कामाचा की गाढव जास्त कामाचं? हा काही गाढवपणा करू नका. हा मला सांगा पोपट जास्त कामाचं का गाढव जास्त कामाचं? गाढव. आणि पिंजऱ्यात ठेवतात कोणाला महाराज? हे असं का बरं? अरे जास्त कामाचं महाराज गाढव आहे आणि आपण ठेवलं पिंजऱ्यात कोणाला महाराज? पोपटाला. का बरं असं? हा उलटा न्याय का? त्याचं कारण एवढंच आहे, पोपट फक्त मिठू गोड बोलतो तर त्याला पिंजरा प्राप्त होतो. आणि महाराज गाढव काय कसं बोलतो, ओरडतं ते तुम्हाला माहितीये. तर रोज आयुष्यभर खांद्यावर काय करावं लागतात? वहावे लागतात. हा गोड बोलण्याचा परिणाम आहे, लक्षात घ्या. म्हणून महाराज बोलता असताना कसं बोलावं तर कवरा म्हणतात विची ते वचन जेणे राहे समाधान चित्त शुद्ध करून भावनेनं गीत गाणं सुरू आहे. पण तुमच्याकडून जर जगाला समाधान होईल असं बोललं जात नसेल तर तुम्हाला देव भेटणार नाही. आणि अजून एक पद्य सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका